नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय याची जी प्रवेश परीक्षा आहे जी इयत्ता 6वीत प्रवेशासाठी घेतली जाते, तिच्या अंकगणिताच्या सेक्शनच्या पहिलं चॅप्टर जे आहे ज्याचं नाव आहे संख्या आणि संख्या पद्धती याच्या स्वाध्याय 1.5 ला आपण सुरुवात करतोय बघा. आज पहिला प्रश्न आहे बघा याच्यातला, 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल. 2 लाख म्हटलं बघा, लाखांचं घर, लाखांच्या घरामध्ये किती आहे? 2 आहे बघा. त्याच्यानंतर हजारांच्या घरामध्ये सुद्धा किती आहे? 2 आहे, म्हणजे 2,000. आणि पुढे काहीच नाही दिलं, म्हणजे शतकाच्या जागी, दशकाच्या जागी आणि एककाच्या जागी सगळे काय असतील? शून्य असतील. मग काय, 2,02,000 अशा पद्धतीने अंकात आपल्याला लिहिता येईल, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू? 2,02,000. कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं असं? तर 2,02,000 सी ऑप्शन मध्ये दिलेलं आहे बघा, ते बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, एक संख्या दिली आपल्याला 5,43,823, म्हणजेच 5,43,823. याच्यात काय सांगितलं? 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 3 बघा, 2 ठिकाणी आलेला आहे, याच्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा आहे. मग पहिला 3 घ्या बरं. हा 3 घेतला, याच्या पुढे किती घर आहे? 1, 2 आणि 3, म्हणून त्याच्यावर किती शून्य दिले आपण? 3 शून्य. ही झाली त्याची स्थानिक किंमत, ज्यालाच काय म्हणतो आपण? प्लेस व्हॅल्यू. दुसरा 3 घ्या, एकक स्थानी आहे, वन्सला आहे, युनिट प्लेसला आहे, त्याची स्थानिक किंमत काय आहे? ते फक्त 3. मग 3,000 मधनं 3 मायनस करा, 0तनं 3 जात नाही, इथं काय करायला लागतील? 10. इथे किती होऊन जातील? 9. इथे सुद्धा 9, इथे होतील 2. मग 10 मधनं 3 केलं तर 7. 9 जसेच्या तसे, हा पण 9 तसाचा तसा आणि 2 जसाचा तसा. म्हणजेच काय आलं? 2,997 पहिल्या पर्यायामध्ये जे उत्तर दिलेलं आहे ए ऑप्शन मध्ये, ते बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, 47,569. काय अंक आहे? 47,569, 47,569. या संख्येतील दशसहस्त्र 10,000 स्थानचा अंक कोणता? दशसहस्त्र 10,000 स्थानचा हे कोणतं असतं बघा? आपलं शेवटचं घर कोणतं? एककाचं. त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? युनिट प्लेस आहे. हे पुढचं जे घर आहे 6, ते काय असते आपलं? दशकाचं. काय म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये? कोणतं घर आहे ते? टेन्सचं घर आहे. त्यानंतर पुढचं घर कोणतं असते आपलं? शतकाचं. शतक काय म्हणतो आपण त्याला? कोणतं प्लेस आहे ते? 100चं प्लेस आहे. त्याच्यानंतर पुढचं 7 काय आहे आपलं? 1000चं घर आहे. त्याला काय म्हणतो आपण? हजाराचं घर. आणि पुढचं 4 जे आहे दिलेलं आपण, ते कोणतं घर आहे? 10,000चं घर आहे बघा. त्याला काय म्हणतो आपण? दश हजार किंवा दश सहस्त्र घर नावाने ते ओळखलं जाते. मग 10,000 किंवा दशसहस्त्र किंवा 10,000 प्लेसला कोणता अंक आलेला आहे? 4 किंवा 4 हा अंक आलेला आहे. म्हणून ऑप्शन सी मध्ये जे उत्तर दिलेलं आहे ते बरोबर उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे बघा, परत एक संख्या दिली आपल्याला. काय आहे? 44,444. सांगितलं या संख्येतील दशक स्थानचा काय दिलेला? 4. आणि सहस्त्र स्थानला सुद्धा काय दिलेला आपल्याला? 4. स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज ही आहे. स्थानिक किंमत परत काय काढायची आपल्याला? त्यांची प्लेस व्हॅल्यू काढून काय करायची आहे? बेरीज म्हणजे ऍडिशन प्लस करायचं आहे. मग हा 4 आहे, याच्या पुढे 3 घरं आहेत, म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू किती आली? 4,000. दुसरा 4 आहे, त्याची किती येईल? फक्त 40. एकच घर येईल, म्हणजे एकच घर आहे, म्हणजे एकच शून्य. दोघांची काय करायची आपल्याला? प्लस करा बरं. 0 आणि 0 0, 0 आणि 4 4, 0 जसाचा तसा.
4 जसाचा तसा, म्हणजे 4040. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आपल्याला? बी ऑप्शन मध्ये दिलेलं उत्तर जे आहे ते अचूक उत्तर आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, एक संख्या दिलेली बघा आपल्याला अक्षरामध्ये 56,84,321. काय आहे लक्षच्या घरात म्हणजे लाखाच्या घरात काय आहे? 56. 56 लक्ष. हजारांच्या घरात किती आहे? 84. मग 84,000. आणि नंतरच्या 3 घरांमध्ये काय आहे? 321. काय सांगितलं या संख्येमधील? 8 व 3. इथं बघा हा दिसतोय 8, इथे दिसतोय बघा हा 3. यांच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता? स्थानिक किंमत परत तेच काय? प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू मधला फरक काढायचा आहे म्हणजे आता काय करायला लागेल? सबट्रॅक्शन मायनस करायला लागेल. मग 8 बघा प्लेस व्हॅल्यू काय येईल? जसं तसा पुढे किती घर? 1 2 3 आणि 4. म्हणून त्याच्यावर काय दिले आपण? 4 0 दिले. 3 त्याच्या पुढे किती घर आहेत? 1 आणि 2. म्हणजेच काय? 3 वरती काय येणार? 2 शून्य येणार. यांची काय करायची आपल्याला? सबट्रॅक्शन करायची आहे, मायनस करायची आहे. तेव्हा आपल्याला त्यांच्यातला फरक जो आहे तो मिळेल. मग शून्यातनं शून्य गेला 0, या शून्यातनं शून्य गेला परत 0, शून्यातनं 3 जात नाही म्हणजे काय करायला लागतं? इथे 10, इथे 9, इथे 7. 10तनं 3 गेले म्हणजे 10 मधनं 3 गेले किती? 7. 9 जसेच्या तसे आणि 7 जसेच्या तसे. काय उत्तर आलं आपलं? 79,700. 79,700 आन्सर कुठे दिलेला आहे आपल्याला? ऑप्शन बी मध्ये जे उत्तर दिलेलं आहे ते अचूक उत्तर आहे. 6वा प्रश्न आहे बघा, एक संख्या दिली 18,759. 18,759. या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य किंवा स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे? मग पहा बरं, जसं जसं आपण इकडे जात जाऊ म्हणजेच काय उजवीकडून डावीकडे जात जाऊ तसं तसं स्थानिक मूल्य जे आहे ते काय होत जाईल? वाढत जाईल. मग पहा बरं, स्थानिक मूल्य वाढवायचंय तर इकडे जर का गेलो आपण तर सगळ्यात शेवटचा कोणता आहे? 1. म्हणजे 1चं काय असणार? स्थानिक मूल्य सर्वात अधिक असणार, कारण तो काय तर दशहजार किंवा दशसहस्त्र स्थानावरती तो आहे. म्हणून पहिल्या पर्यायामध्ये ए ऑप्शन मध्ये जे उत्तर दिलेलं आहे ते अचूक उत्तर आहे. 7वा प्रश्न आहे बघा, अंक दिलेले आपल्याला 9, 8 आणि 0. काय अंक आहे? 9 आहे, 8 आहे आणि 0 आहे. 9, 8 आणि 0. या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती 3 अंकी संख्या बनवता येतील? काय सांगितलं बघा आपल्याला? यांना घ्यायचंय बघा ह्या अंकांना आणि काय सांगितलं? अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नाही आहे. अनुमती नसेल म्हणजे आपण रिपीट करू शकणार नाही. रिपीट चालणार नाही, रिपीट करायचं नाही. तर 3 अंकी संख्या किती बनवता येतील ते पाहायचं. मग पहा बरं, पहिले काय करायचा? 8 पहिले घेतला, मग नंतर 9 घेतला तर मग 0 होईल. 8 जसाच तसा ठेवला, 9 आणि 0 ची अदला बदल केली तर 0 आणि 9. त्याच्यानंतर काय करू आता आपण? 9 ला पुढे घेऊ बघा आणि नंतर 8 आणि 0 लिहू, नंतर 9 जसाच तसा ठेवू. आता 8 0 ची अदला बदल करा म्हणजे 0 आणि काय होऊन जातील? 8 होऊन जातील. आता 0 ला पण पुढे काही टाकू नाही शकत. 0 ला जर का पुढे टाकलं, समजा 089 केलं किंवा 098 केलं तर ह्या 2 अंकी संख्या होऊन जातात. हे आपल्याला काही चालणार नाही, कारण आपल्याला प्रश्नात काय सांगितलं आहे? 3 अंकी संख्या किती बनवता येतील. मग ह्या 4च 3 अंकी संख्या आपल्याला बनवता येत आहेत. म्हणजे ए ऑप्शन मध्ये जे दिलेलं उत्तर आहे 4 ते बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो स्वाध्याय होता 1.5 तो पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.